नमस्कार मित्रांनो, मानगावला सिद्धू येणार आहे. सिद्धू निघालाय मुंबईला. कंटाळा आल्या होत्या असं होतं आमचं. आणि इथे कुठं बोला ते असं मग स्टेशन आता कुठे आपण निसर्गाच्या सानिध्यात दिसत नाही दिसते. आता निघतोय आपण इथून घरातून. सगळं घेतलंय व्यवस्थितपणे. आज शिव्या खाल्लं असेल. वाजले 8. निघायचं 7ला होतं पण काय 8 वाजलेत. चला गणपती बाप्पा मोरया. 8 वाजता निघालं आपण. 8 वाजता तर शिव्या खाल्लंच तिथे आपल्याला. थांबलाय 7 पासून थांबलाय तिथे. राजला पिकअप करायचं आहे. राजला पिकअप करून नंतर मग डायरेक्ट रूटला. पहिल्यांदाच काहीतरी करतोय. याची सवय नाही आहे खरं म्हटलं तर कॅमेऱ्याची आणि माझी. हे थोडंसं वेगळं आहे म्हणून थोडंसं वेगळं. मग काय मी एकटं काहीतरी बडबडतोय असं मला वाटतंय. ओके, जमेल न जमेल माहीत नाही. तुम्ही सांगा मला कमेंट करून. सिद्धू आणि सिद्धूचे एक फ्रेंड आहे. मी राज माझे 4 जण आम्ही चाललो आहे. आज आपण चाललो इथून पुण्यात ताम्हिणी घाट मार्गी. ताम्हिणी घाट थोडंसं एक्सप्लोर करून तिथून मग पुण्यात आपण मला वाटतं संध्याकाळी 4-5 पर्यंत पोहोचू. तिथून मग आजचा दिवस स्टे करणार पुण्यात आपण. नंतर उद्या जेजुरी, तेहूरचा गणपती आणि सोलापूरचा एक फोर्ट आहे तोही करायचा आहे तिकडे. टाईम कसा मॅनेज होतोय त्याच्यावर डिपेंडेड आहे की आपण किती काय करतोय किंवा काय. आणि राहिली गोष्ट अक्कलकोट आपण 3rd डे करणार. लास्ट शेवटच्या दिवशी. रातचाच फोन येतोय. आजचा नवीन प्रवास चालू करतोय आपण. म्हणजे तुमचं 6 वर्ष मला प्रेम मिळालंय खास करून चिपळूण करायचं. कारण 6 वर्ष 2019ला सुरुवात केली होती फ्रँकीची. इथून आता नवीन थोडंसं एक अपग्रेड केलं आहे आपण फूड ट्रकमध्ये. आणि आता हे थोडंसं नवीन. सो एक आजचा दिवस छान आहे एकंदरीत. मला असं छान वाटतं खरंच. कारण मी स्वप्न होतं थोडक्यात ते म्हणजे माझं. आणि ते आज मी पूर्ण करायच्या भरोशावरती आहे. सो छान. जस्ट लोटे सोडलं आहे. आणि मला वाटतं सिद्धू कितीला बोलला रे तुला रे? 9:30 पोहोचेल बोललं 9:30ला. हो पोहोचेल. 9:30ला सिद्धू पोहोचतो. आणि अजून आपण खेडला पण क्रॉस नाही केलंय. शिव्या घालणार आहे. मरणारी शिव्या घालणार आहे. एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. आपण पोलादपूर म्हणजे भोगदा सोडला आपण कशेडी घाटातला. आणि गाडी पिकअप अचानक सोडलं आणि त्याच्यामुळे गाडी आता मेकॅनिकलकडे दाखवली. तर मेकॅनिक म्हणतोय की प्लग गेलेत म्हणून. आणि नेमके प्लग नाही आहेत. हसायला पण येते आणि चिडचिड पण होते. कधीची गाडी बाहेर पडलो आणि ह्या हातलं असलं झालं नुसतं. तो सिद्धू तिकडे वाट बघत बसलाय. बाबा येत आहेत आत्ता येत आहेत. चला अर्धा तास झालाय पोचू. आता जेव्हा हे होईल त्याच्यानंतर आम्ही जाऊ. दुष्काळात 13वा महिना झालाय आणि आता काम चालू आहे. काम करतात बघ. आता प्लग चेंज करून जर प्लग मिळाले पटकन तर लगेच जाऊ शकतो आपण. पण आता इथेच आपला टाइमपास झाला. 1 तास इथेच असंच गेलाय. पुढे अजून सिद्धू थांबलाय तिथेच. बघूया कसं काय. पूर्ण गाडी ओपन केली आणि हे प्लग चेंज करायचे आता पूर्ण ऐकले. बघू आज काय झालं विषय. आता नशिबाचे भोग म्हणतात त्याला. पहिलाच व्लॉग आहे आणि गाडीने धोका दिला नाही अक्षरशः. म्हणजे नको वाटते. कंटाळा आला. कंटाळा आल्या होत्या असं होतं आमचं. आता ती शोरूममधून गाडीची आता मेकॅनिकने सांगितलं की गाडीची कॉईल गेले.
स्पार्क कॉईल. तर ती चिपवून आता त्या मेकॅनिकलला पाठवतो. तो इथे येईल घेऊन, गाडी रिपेअर होईल, त्याच्यानंतर आम्ही जाऊ. माझी घेऊ ना मागं. आजचा विषय असा काहीसा आहे, असा आरामात जातो. असे मस्त सीट अशी मागे अशी. ओ राज झोपून जात नाहीला जातला. असं वाट बघत बसलोय. सकाळी 9 वाजता गाडी बंद पडली. 9, 10, 11, 12, 1, 4 तास बसलोय. शिवाजी महाराजांचा असंच बसून दिवस गेला अर्धा. तेव्हाला आपण पुणे किंवा मला वाटतं ताम्हिणी घाटात वगैरे असतो. गाडीने धोका दिला त्याच्यामुळे 1 वाजलाय. आणि इथे कुठं बोला ते मग नाव पण आता तरी ह्याचं तुम्हाला काय नाव आहे? राज कुठे आला तर बोला मग. भोसले घाटात किती वाजता बोलला? येईल साधारण तो. आता बघू काय. LTI घेतली नवीन गाडी. CNG भरायला लावली आपण आणि अरेंज केलं नाही, कारण बराच वेळ आपला साधारण फुकट गेला. मला वाटतं 6 तास फुकट गेले असेच. आता ही गाडी घेतली आपण. आता सिद्धूला पण घेतले मानगावरून. सर आलेत सकाळी 6 वाजता. आम्ही किती 6 तास थांबतात ना? किती तास? 9:30ला आलो होतो. हे 3:30ला 6 तास थांबलो होतो. 6 तास ना? 6 तास झालेत. बघा चेहरा, बघा चेहऱ्यावर तुम्हाला सगळं समजत असेल. मी सिनेमॅटिक मध्ये येतो. दिसत पहिला का केला आधी? हे मला असं नको वाटतं. कोंबडी आटळ्या. नाश्ता झालाय करून आपला. आता 5 वाजलेत. 5 मला वाटतं ह्या टायमात मी आता पुण्यात असतो, पण नाईलाज गाडीमुळे थोडंसं झालं इश्यू. सो जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून पुढे जायचं आणि मूड खराब नाही करून घ्यायचा. ही एर्टिगा आहे. तो सकाळी औरा होती आणि आता ही एर्टिगा. इथले रोड्स आहेत एकदम क्लासिक आहेत आणि कर्व वगैरे तर गाडी चालवायला एकदम खूप मजा वाटते. काश बाईक असते. हे बघा, हे ह्यांच्यामुळे चेंज झाला. हे बघा, हे माणसं आहेत. हे बघा, मी ना सॅमसंग क्लासिक व्ह्यू आहे रे. क्लासिक. हा नाही ओके. तुला घेतो भाव. 2 पुढे दाखवलीस ना? 2 पुढे घेतो. आम्ही घाटात खास करून येणार होतो. तो हा व्ह्यू आहे असा. इतकं क्लास वातावरण आहे ना की ह्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, की तुम्हाला इथे येऊन बघायला लागेल. क्लासिक आहे, क्लासिक व्ह्यू एकदम भारी. ह्याचं रिझन आहे काय माहिती आहे का? छत्री उडेल. राज जरा उघड. राज छत्री उघड ना जरा. हे कारण दाखवतो. हा ऑटोमॅटिक फुल्ली ऑटोमॅटिक छत्री. ज्याला पाहिजे असेल संपर्क राज. हे परत तसंच ठेवलेलं आहे. आता कुठे आपण? निसर्गाच्या सानिध्यात. सह्याद्री. बघा ही सह्याद्री. जस्ट पुण्यात एंटर केलं आता आणि CNG भरायची आहे. ही CNGची लाईन आहे आणि आपला नंबर 3रा आहे. मला
जसं आपण हॉटेल रूम मध्ये आले. हा ठीक आहे माईक टेस्टिंग. हॅलो हा पप्पा हा पोचलो मी. हा आत्ता या नो बाय बाय. असा काहीसा रूम आहे हा. माहिती नाही जीव आहे बघे. स्लो केलेला ना तिथे बघ. सुकून मिला. पुण्याचं वातावरण खरंच खूप मस्त आहे आणि थंड आहे खरं म्हटलं तर. आणि पाऊस नाही एवढा पण चांगलं वाटतं आणि फिरायला मजा येते. एक गोष्ट बघायचा ट्रॅफिक. खूप वेळ गेला आपला खरं म्हणजे ट्रॅफिकमध्ये. नाही तर येवाला आपण पोचून नाश्ता करून निघालो असतो. पण ठीक आहे नाश्ता करूया आणि निघूया परत. मग नाश्ता पण झाला आहे सुंदर. आता गाडी घेईल सिद्धू आणि मी जरा मागे जरा थोडा आरामात बसतो. हा कुठला अँगल आहे? सिद्धू ड्राईव्ह करतोय आणि आम्ही मस्त मागे असं आरामात. चिल में दिल. कसं आहे कसं आहे ना कसं होईल. घेऊन जाईल. ए 500 सुट्टे दे ना शिवा. ते फक्त भंडारा देतात काय? घेतला ना. घेतलाय समोर बघ. हे दिसतं शेवटपर्यंत. हे एवढं डायरेक्ट उभं आहे ना. बघ केवढं ते त्या तिथपर्यंत उभे आहेत असं बघ. सर्व उभे आहेत. पाय भरतात असे अक्षरशः असे अच्छे पाय भरतात असे पाय ठेवत आहे. पाय झाले गोळे. करायचं नाही याची बात. कशाला उभे पाहिजे. राज तू रोज चालला असतं मला वाटतं लेख होतील खाली ना. टास्क आहे टास्क. आपलं देवदर्शन झालेलं आहे आता आणि आता पोटात कावळे ओरडायला लागले. हॉटेलची जिम्मेदारी माझ्याकडे सोपवली. जेवण बघ मग 2 शिव्या जर नसेल चांगलं तर मला 2 शिव्या मला खायला घालणार. तर दर्शन झालेलं आहे जेजुरीचं आणि भूक लागली. जाम लागली भूक. तर हॉटेल बघूया छानसं आणि जेवू थोडंसं थांबू आणि मग निघू परत पुढच्या प्रवासाला. मला सांग तू वारी कुठे जाते? तिकडे फिरलेस ना. काय वारीमध्ये कुठे जाते म्हणाले? हाच रूट आहे की त्या साईडने जाते? नाही तो पंढरपूरच्या साईडचा जो हायवेचा रूट आहे ना त्याच रूटने सरळ जाते. पालखीचे 2 रूट निघतात. आळंदीवरून निघाल्यावरती 2 रूट असतात. एक रूट देहू मार्गे जातो आणि एक आळंदी मार्गे. देहू मार्गे तुकाराम महाराजांची पालखी जाते आणि आळंदी मार्गे ज्ञानोबा महाराजांची पालखी जाते. सो असं प्रत्येक टप्पा असतो. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती पालखीचा विसावा असतो आणि मग दिवस ठरलेले असतात प्रत्येक टप्प्याचं की एवढ्या दिवसात आपल्याला एवढी पालखी इथपर्यंत पोहोचवायची किंवा हा विसाव्याला जायचंय. सो सगळं असं स्केड्यूल ठरवूनच पालखी जाते. आणि असे बरेचसे किस्से आहेत. म्हणजे सुरुवातीला जेव्हा पालखी येते एका विसाव्याकडे तेव्हा तिकडे ना एक शेतकरी म्हणजे शेतकरीच्या शेतात पालखी थांबते आणि तो शेतकरी जोपर्यंत पालखीचा विसावा तिथे होत नाही ना तोपर्यंत तो पीक पेरत नाही.
अच्छा. म्हणजे सगळ्यात आधी तो तिथे जेव्हा पालखीचा विसावा होईल त्यानंतरच तो पेरणी सुरू करतो. तोपर्यंत तो पेरणी करतच नाही त्या शेतामध्ये. ते आहे. अजून पुढे आल्याच्या नंतर म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बाकीकडे नॉनव्हेज खाणं वगैरे या सगळ्या गोष्टी खूप चाललेल्या असतात. पण तुला जिथे जिथे पालखीचा विसावा असेल ना त्या पूर्ण क्षेत्रात मला वाटतं एका दिवसा आधीपासूनच नॉनव्हेज कम्प्लिटली बंद असतं. सगळे कोणच खात नाही तिकडे? नाही इव्हन तिथे दुकानात दुकानात विकत पण नाही. तिकडे विकण्यासाठी पूर्ण बंदीच असते, सगळी मनाई असते. तर तुला नॉनव्हेज कुठेच मिळणार नाही. तू कितीही शोध, लांब पर्यंत जरी शोधलं तर तिथे तुला नाही मिळणार. ही एक चांगली गोष्ट आहे. अजून पुढे गेल्याच्या नंतर जेव्हा वाखरीला बंधुपेठ, वाखरीच्या आधी बंधुपेठ होते म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी बंधुपेठ झाल्याच्या नंतर जेव्हा पुढे येते म्हणजे सोपान काका आणि संत तुकाराम महाराजांची पालखी यांची बंधुपेठ होते. आणि मग पुढे आल्याच्या नंतर वाखरीपासून मला वाटतं काहीतरी धावा घेत जातात, म्हणजे पळत जातात वारकरी. सगळे थांबत नाही. पहिला कसं आधी सगळे चालत यायचे, पण तिथून पुढे ते पळत जातात. सो त्याच्या मागे असं म्हणतात की जेव्हा तुकाराम महाराज हे करायचे, वारी करायचे किंवा ते जेव्हा वारीत चालायचे तेव्हा त्यांना तिथून पंढरी दिसली. आणि पंढरी दिसली म्हणून ते पंढरीच्या दिशेने पळत निघाले, म्हणजे विठ्ठलाची भेट घेण्यासाठी. एवढे 17 दिवस वारी चालते. पूर्ण 17 दिवसाचा तो पट्टा असतो. 17, 20, 21 दिवसाचा काहीतरी तो पट्टा असतो. तेवढे कंटिन्यू सगळे म्हणजे वृद्ध माणसं किंवा यंग वगैरे सगळे चालत असतात वारीत आणि चालत असतात कंटिन्यू. सो रात्री झोपतात ते आणि दुसऱ्या दिवशी परत चालायला लागतात. सो परतात की एवढं चालून आपले पाय दुखतात किंवा आपल्याला त्रास होतो. पण असं म्हणतात की काहीच त्रास होत नाही, म्हणजे खरं तर नाहीच होत वारीमध्ये त्रास. मग त्याच्या मागचं कारण काय की आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा विठ्ठल स्वतः येऊन आपले पाय चोळून जातो असं म्हणतात. म्हणून आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला तो थकवा जाणवत नाही किंवा आपल्याला ते बोलतात ना एवढं पाय दुखणं वगैरे त्या ज्या गोष्टी असतात ना ते जाणवत नाही. त्याच्यामुळे कारण विठ्ठल येऊन आधी आपले पाय चोळतात. आणि जर सगळ्यांना माहिती असेल तर वारीमध्ये प्रत्येक संप्रदायाचं म्हणजे कोणाचेही पाया पडतात एकमेकांचे. म्हणजे लहानातला लहान मुलगा जरी असेल ना, जन्मलेलं बाळ जरी असेल तरी त्याचा पाया पडते वारी केल्यावरती ना. नाही वारीत सुद्धा. वारीत जेव्हा आपण चालतो आपण तेव्हा हो, वारीत आपण जेव्हा चालतो ना तेव्हा सगळे एकमेकांच्या पाया पडतात. मग लहान असू दे मोठे असू दे, मोठी माणसं पण लहानाच्या पाया पडतात. याचं कारण असं की विठ्ठल तुम्हाला कधी कुणाच्या रूपात भेटेल सांगू शकत नाही. सो सगळ्यांसाठी सगळे समान आहेत. म्हणजे आपल्यामध्येच विठ्ठल आहे आणि असंच विचार करून सगळेजण चालतात आणि कधी कोणत्या रूपात येऊन विठ्ठल आपल्याला भेटेल. सो म्हणून जे कोणी असेल त्याचा आदर करतात, प्रत्येकाच्या पाया पडतात. आणि इतके दिवस म्हणजे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे. इतकी वर्ष झाली वारी सुरू आहे, पण एकदाही वारीमध्ये कधी तुला भांडण झालेलं किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या कधीच दिसणार नाही किंवा कधी तुला न्यूज मध्ये ऐकूही आलं नसेल आतापर्यंत. म्हटलं सर कधी नाहीच असा विषय. हो, हे कधीच दिसलं नाही किंवा ऐकूही नाही आलं आणि यापुढेही होणार नाही. कारण सगळेजण इतका एकत्रितपणे राहतात किंवा खेळीमेळीने राहतात आणि इतकं छान वारी होते ना की कोणालाच काही त्रास होत नाही. थोडं पुढे थोडंसं जाता सरळ वाकडा इथे काय सरळ श्रीकृष्ण स्नॅक्स. फोटो पण आहे त्यांचे. कारण 2:30 वाजले, त्याच्या पुढे जाऊन काय अर्थ नाही आपला. नो हा गाडी क्लॉस्टर चालले. सपला विषय सुपला शा. एवढी जागा आहे तरी पण एवढा. अरे लाईनीत गाड्या लागल्या पाहिजे. झोप उडवतोय. इकडचं क्लायमेट बघ, क्लायमेट आता पाऊस पडून गेला. छत्री खाली छोट्याशा छान छान छायाचित्र छान. बाय
बरं सिंपल छोटासा सांग. सिंपल छोटासा उठ 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 उठ. नाही नीट बसायचं. मी तुमच्या वेळेस केलं का? काळं राळ गोरं राळ गोरं राळ काळं राळ राळ्यात राळ मिसळलं. चालूच केलं नाही पण मोठा आहे. नाही छोटा काळं राळ कसं देतो पक्का काळं राळ गोरं राळ काळं राळ एवढं तरी बोला. काय काय परत सांग. काळं राळ गोरं राळ काळं राळ. अजून सिंपल. कमल काकूने किशोर काकाच्या कामाचं कागद स्टॉप सायलेंट प्लीज. अरे पिना कुत्रे जायला तरी माझ्याकडे का परत. जेवण वगैरे व्यवस्थित झालंय. छान होतं जेवण. आणि आता झोपायची तयारी आहे. आजचा दिवस तिसरा आहे आणि आज आपण झालो अक्कलकोटला. नाश्ता वगैरे करू रस्त्यामध्ये. आता समूह आणि सिद्धू आवरत आहेत. आम्ही दोघंजण आवरून गाडी वगैरे सगळे क्लीन करून ठेवले. आणि आता किती वाजले आपले 9 वाजले. आता आज गर्दी असेल ना राज? गर्दी असेल. निघूया मग. पण आता निघू. आता नाश्ता करूया आणि निघूया. पार्किंग होती. पुढे काही दर्शन घेऊया आपण आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी. कारण हे असं आहे कॅमेऱ्यासाठी बंद आहे आपला उगाच. एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत ना की कन्फ्यूज व्हायला होते. हे बघा आहे एकदम मस्त मस्त. किती 400 ना. 5-10 मिनिटं चालत चाललंय ती गाडी जाणार ना. तिथनं तिथे पुढे खंडोबाचं मंदिर आहे. तिथे महाराज जेव्हा आले पहिल्यांदा त्यावेळेला त्यांनी पहिलं पाऊल तिथे टाकलं. त्या रिक्षावाल्याकडनं माहिती घेऊन सगळी आम्हाला सांगतोय लाकी रोड खंडोबाचं मंदिर करू बघतं तिथं पहिलं पाऊल पडलेलं आहे ना. सगळी माहिती त्या रिक्षावाल्याने दिला आणि हा आम्हाला सांगतो. पहिल्यांदा महाराज आलेलं पहिल्यांदा तिथं झालं. 3 दिवस तिथंच होते खंडोबा मंदिर. नंतर वृक्ष मंदिरला गेलं. पहिलं स्थान त्यांची पहिलं पाऊल त्यांनी प्रगट झाल्या म्हणलं तर तिथं महाराजांनी आल्या म्हणलं तर खंडोबा मंदिरात आले. तिथलं वटवृक्षला गेलं. 3 दिवसानंतर तिकडे गेले. 3 दिवसानंतर तिकडे खंडोबाच्या मंदिर. तिथे त्यांनी 3 दिवस मुक्काम केला आणि 3 दिवसानंतर मग ते मठात पहिलं ज्यांचं प्रस्थान तिथे झालं तिथे त्यांचं पहिलं पाऊल पडलं. त्याच्यानंतर पॅन पार्कमध्ये गपचूप गाडी लावली होती. नाही तर गपचूप तो काढायला गेलाय. हो पॅन पार्कवाले पैसे मागायला यायच्या आधी तो गायब करतोय. चला गाडी काढू शकतो. सक्सेस होऊ शकतो. चान्स फुल आहेत. गाडी तर निघते. चला 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 पटकन जाऊन बसू. सक्सेसफुल मिशन सक्सेसफुल मिशन सक्सेसफुल. तो उठला रे तिथून आणि येत होता पुढे आणि आपण पटकन निघालो ना. ते सोडलं मला जाऊ द्यायचं. पूर्ण अक्कलकोट दर्शन झालंय आपलं. पूर्ण नाही म्हणता येणार कारण एक ठिकाण असं राहिलंय जिथे स्वामींची मोठी मूर्ती आहे आपल्याकडे म्हणजे बघण्यासारखी अशी. ते गाव यतमाळमध्ये आहे आणि ते यतमाळ असं गाव आहे.
तिथे स्वामींची मोठी मूर्ती आहे, तिथे जायचं आपल्याला. जवळच आहे खूप एकदम. कधी येत असेल अक्कलकोटला तरी नक्की या. काय आलं रे, नाव काय झालं? यतमाळ कुंभारी. कुंभारी. आता आपण चाललोय वरती. माझे डोळे असे मनीमासारखे झाले, दिसत पण नाही. मला बघवतच नाही राज रे. आता ओके वाटतं मला. ती मोठी आहे बघा ना, ती मोठी आहे. पाऊस पण आलाय. पटकन गाडीत जाऊया आणि आता जेवायची सोय करूया, कारण 2 वाजलेत, आपल्याला निघायचं पण आहे. नाहीतर चिपळूणला पोहोचायला खूप उशीर होईल. काय बोलू, जनानाची टांग तुझ्या अशी जागो. कुठं आलो राज आपण? नाही माहिती. सीएनजी भरायचं आता आणि पण निघायचं. खूप वेळ गेला, तासभर गेला ना आपला. सीएनजीची गाडी कधीच घेऊ नका, चुकून पण कधीच नका घेऊ. एक वेळ डिझेल नंतर प्युअर पेट्रोल घ्या, पण सीएनजी कधीच घेऊ नका. इलेक्ट्रिक पण घ्या, पण सीएनजी घेऊ नका, कधीच घेऊ नका. सीएनजी कधीच घेऊ नका. फायदा झाला रे मग तसं. कशी लावू, अशी बाहेर लावू. टाक मग हे काय, लॉक लाव, लॉक लाव, लॉक लाव, लॉक लाव. आपण मी आला गाडी विचार रे आहे का? 2:15 वाजले आता. 2:15 कशाला. सीएनजी शोधत बराच लेट झाला आपल्याला. सीएनजी शोधत बराच लेट झाला आपल्याला. समूला आणि नाव पण नाही आता आठवतं. सिद्धूला आणि समूला सोडले आपण, आणि राजला सोडायचे तर बाकी आहे. त्याला सोडून आपण घरी जायचं आहे. बस एवढंच. हे 3 दिवस तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. अर्धा झोपेतच आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. बस, गुड नाईट.